राज्यातील 29 महापालिकांमध्ये महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत निघते आणि सकाळी 11 पासून आरक्षण सोडतीला सुरुवात होणार आहे। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामधील परिषद सभागृहामध्ये महापौर पदाची आरक्षण सोडत निघणार आहे। मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या सोडतीकडे लक्ष लागलेलं आहे। 29 महापालिकांमधील महापौर पदासाठी आज सोडत महापौर पदाच्या पहिल्या 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी सोडत निघणार। आरक्षण चक्राकार पद्धतीने काढलं जाईल। आरक्षणासाठी 2011च्या जनगणनेचा आधार आहे। सुरुवातीला अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी सोडत निघेल। त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सोडत काढली जाईल। यात महिलांसाठी 50% आरक्षण असणार आहे। सोडतीनंतर महापौर पद आरक्षित आहे की खुलं हे स्पष्ट होईल। आज मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकीमध्ये महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत आहे, पण मुंबईकडे पुन्हा नजरा लागल्यात, कारण बहुमत असलेल्या महायुतीकडे एसटी प्रवर्गाचा नगरसेवकच नाही। त्यामुळे जर एसटीचं आरक्षण निघालं तर काय, हा प्रश्न आहे। अनुसूचित जमाती अर्थात एसटी कॅटेगरीचं आरक्षण निघालं तर मग एसटीचा एकही नगरसेवक भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडे नाही। ठाकरेंच्या शिवसेनेकडे एसटी कॅटेगरीचे प्रियदर्शन ठाकरे आणि जितेंद्र वळवी हे 2 नगरसेवक आहेत। काही जणांना जातीच्या धर्माच्या आधारे दाबलं जाईल अशा प्रकारची आपल्या इथली एक परंपरागत धर्म किंवा जात संस्कृती आपण पाळतो। ती तोडून काढण्यासाठीच मग हे आरक्षणाचा विषय आलेला आहे। त्याच्यामध्ये मग चिठ्ठ्या काढण्यात येतात आणि ज्यांचं आरक्षण असेल त्यांनाच महापौर होता येईल। आता जर एसटीचे कॅन्डिडेट हे नसतील एकनाथ शिंदेकडे किंवा भाजपकडे, तर मग ज्या पक्षाकडे नगरसेवक असतील त्यांचा महापौर होईल आणि मग ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होऊ शकतो। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात आल्या। सरिता म्हस्केंनी मध्यरात्री मिलिंद नार्वेकर यांची राहत्या घरी भेट घेतली। ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल होत्या। काल कोकण भवनामध्ये गट स्थापनेच्या वेळेला सरिता म्हस्के उपस्थित नव्हत्या। मुंबईत उद्धव ठाकरेंची एक नगरसेविका फुटल्याचं बोललं जात असताना नॉट रिचेबल असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के अखेर संपर्कात आल्या। प्रभाग 157 मधून जिंकलेल्या ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के नॉट रिचेबल झाल्या होत्या। सरिता म्हस्केंनी शिंदे गटाशी जवळीक साधल्याची चर्चा होऊ लागली होती, पण काल मध्यरात्री 2 वाजता सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली आणि ठाकरेंच्या सर्वच 65 नगरसेवक ठाकरेंसोबत असल्याचं स्पष्ट झालं। सरिता म्हस्केंनी काल मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली। सरिता म्हस्के रात्री 2 वाजता मिलिंद नार्वेकरांच्या राहत्या घरी दाखल झाल्या। सरिता म्हस्के आणि नार्वेकरांमध्ये काही काळ चर्चा झाली। मुंबईत जिंकलेल्या 65 नगरसेवकांची ठाकरेंनी बैठक बोलावली होती। त्यात 64 नगरसेवक हजर राहिले, मात्र सरिता म्हस्के गैरहजर होत्या। चांदिवलीमधल्या 157 प्रभागातील जागा महायुतीमध्ये भाजपला सुटली, त्यामुळे तिकीट वाटपाच्या दरम्यानच सरिता म्हस्के शिंदे गटातून ठाकरेंकडे आल्या होत्या। निकालानंतर मात्र पुन्हा त्यांची वाटचाल शिंदे गटाकडे सुरू झाल्याची चर्चा प्रभागात होऊ लागली। सरिता म्हस्के आज सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे आणि यानंतर सरिता म्हस्के यांची नोंदणी प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती मिळते। सरिता म्हस्के अखेर संपर्कात आलेले आहेत। मध्यरात्री 2 वाजता त्यांनी मिलिंद नार्वेकर यांची त्यांच्या राहत्या घरी जात भेट घेतलेली आहे। ठाकरेंच्या संपर्कात आलेल्या आहेत सरिता म्हस्के। काल त्या अनुपस्थित होत्या गटस्थापनेच्या वेळेला, त्यामुळे चर्चा सुरू झालेली होती की त्या आता पुन्हा शिंदे गटामध्ये जात आहेत का। मात्र आता त्या पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आल्यामुळे ठाकरेंकडे 65 नगरसेवक असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय।